पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। राज्यसभेच्या 6 जागांसाठी महाराष्ट्रात 27 फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीत भाजपकडून कोणाला संधी मिळेल ही उत्सुकता असतानाच केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, माजी मंत्री पंकजा मुंडे, अमरीश पटेल आदी नावे चर्चेत आहेत। प्रदेश भाजपच्या कोर कमिटीची बैठक 2 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर झाली। त्यात काही नावांवर चर्चा करण्यात आली। ही नावे पक्षश्रेष्ठींना पाठवण्याचा निर्णय झाल्याचं सूत्रांनी सांगितलं। पाठवलेल्या नावांचा पक्षश्रेष्ठींनी कितपत विचार केला हे यादी जाहीर झाल्यानंतर समोर येईलच। पक्षश्रेष्ठींनी प्रदेशाकडून आलेली नावे जशीच्या तशी स्वीकारली किंवा ऐनवेळी काही नावे बदलली असे दोन्ही अनुभव पूर्वी आलेले आहेत। माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, प्रदेश भाजप महिला आघाडी अध्यक्ष चित्रा वाघ, मुंबईचे संजय उपाध्याय ही नावे देखील चर्चेत आहेत। प्रदेश भाजपचे उपाध्याय माधव भंडारी यांचे नाव राज्यसभा विधान परिषदेसाठी दरवेळी चर्चेत असते, मात्र त्यांना अद्याप संधी मिळालेली नाही। तसेच अलीकडील वर्षांमध्ये पंकजा मुंडे यांचे नावही सातत्याने चर्चेत राहिले असले तरी त्यांना देखील संधी मिळालेली नाही। नांदेडचे डॉक्टर अजित गोपचडे यांना मागे विधान परिषदेवर पाठवण्याचे नक्की झाले होते, पण ऐनवेळी त्यांचे नाव वगळले होते। विभागीय संतुलन, जातींचे संतुलन, लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उमेदवार देणे, महिलेला संधी आदी निकषांवर भाजप राज्यसभेचे उमेदवार ठरवेल असे मानले जाते। 6 जागांपैकी 3 जागा भाजप लढवेल, 1 जागा शिवसेनेला तर 1 राष्ट्रवादीला दिली जाईल। भाजप 4थी जागा लढण्याची शक्यता जवळपास नाही। मात्र महाविकास आघाडीने दुसरा उमेदवार दिला तर मग आपणही 4था उमेदवार द्यायचा असे भाजपने ठरवले आहे। निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधील आमदारांचा मोठा गट भाजपमध्ये आला तर भाजप 4थी जागा लढेल असेही मानलं जातं। बिहारचे भाजप प्रभारी असलेले राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे नाव ऐनवेळी समोर येऊ शकते। त्यांना पक्ष संघटनेतच ठेवायचे की सोबत राज्यसभेची संधी द्यायची की लोकसभा निवडणूक मुंबईत लढवायची याबाबत लवकरच पक्षश्रेष्ठी निर्णय घेण्याची शक्यता आहे। मूळ केरळचे असलेले केंद्रीय राज्यमंत्री व्ही मुरलीधरन हे महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेले आहेत। नारायण राणे तसेच प्रकाश जावडेकर यांच्यासह मुरलीधरन यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपत आहे। मुरलीधरन यांना पुन्हा संधी देण्यात आली नाही तरी त्यांचे मंत्रिपद कायम राहणार आहे। असेही राज्यसभा निवडणुकी झाल्यानंतर 15 ते 20 दिवसात लोकसभेची आचारसंहिता लागू होणार आहे। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।